काय बोलणं झालंय तुम्ही समजूत काढलेली काय सांगायला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा अपघाती निधनानं जागा रिक्त झालेली आणि सुनेत्रा वहिनी आज फॉर्म भरतायत. आम्ही सुनेत्रा वहिनींच्या वतीनं हक्के सरांना विनंती करायला आलो की शेवटी ही जागा अपघाताने ही पोटनिवडणूक आहे. आपण सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावं, सुनेत्रा वहिनीसाठी माघार घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी खरं आज हक्के सरांकडे आलेलो आहे. आणि निश्चित प्रकारे आज हक्के सरांशी आता मी सुनेत्रा वहिनींच्या वतीनं मी चर्चा करणार आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की त्यांची तयारी आहे. माझी आज पहिल्यांदाच भेट होती, मी अजून त्यांना भेटलेलो नाहीये. मी आज त्यांना मी आता पहिलीच माझी भेट आहे. आज मी हक्के सरांना मला वाटतं कदाचित मी 3-4 वर्षानंतर आमची पहिल्यांदा भेट असेल, तर मी सरांना वहिनींच्या वतीने विनंती करणार आहे. शेवटी ही निवडणूक अपघातामुळं ज्या नेत्यानं या बारामतीसाठी खूप काही केलं, या नेत्याने राज्यासाठी केलं, आणि एक नेत्याला जर खरंच आपल्या नेत्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे हक्के सरांना मी आज त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज त्यांच्या काय मागण्या असतील तर तुम्ही त्या मान्य करणार आहात का? मागण्याचा हा आजचा विषयच नाहीये. आजचा विषय फक्त मी विनंती करायचा विषय की सुनेत्रा वहिनी दादांच्या जागाने रिक्त जागा आहे. दादांनी खूप काही या भागासाठी केलेलं आहे, त्यामुळे ही विनंती करण्यासाठी आज मी काय मागण्या केल्यात? अजिबात त्यांची कुठलीही मागणी नाही. शेवटी मागणी नाही म्हणजे मागण्या मी भेटणार आहे त्यांना, पण त्यांची कुठलीही मागणी नसल्यानं आजचा मागणीचा आणि ह्याचा आजचा विषयच नाही. आजचा फक्त माझा मी विनंती करायला आलेलो आहे. मी आज काय दुसरा कुठला विषय नाही. मामा काँग्रेस पण अर्ज भरतोय, त्यांच्यासाठी विनंती तुम्ही वारंवार केली. काँग्रेस साहेबांसोबत आमचे तटकरे साहेब माझे राज्याचे नेते ते पण बोलतायत. आम्ही पण निश्चित प्रकारे मी आकाश मोरेंशी बोलेल, कारण आकाश मोरेंना विनंती, शेवटी आकाश मोरेंना माहिती आहे की बारामतीमध्ये जो विकास आहे, बारामतीमध्ये जी प्रगती राज्याची तर आहेच, पण बारामतीमध्ये जिथं आकाश मोरे ज्या एरियामध्ये अशोकनगरमध्ये राहतात, त्यांना बाहेर आल्यानंतर दादांनी काय केलंय हे आकाशना पण माहिती आहे. आकाश पण निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनींसाठी, दादांच्या कामासाठी नक्की निश्चित प्रकारे काँग्रेस पक्ष हा शेवटी आकाश मोरेंचा विषय हा काँग्रेस पक्षाचा विषय, तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आमचे तटकरे साहेब, प्रफुल्लभाई त्या बाबतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय नेत्याशी बोलतील. काँग्रेसचा आक्षेप हा आहे की तुम्ही भाजप सोबत आहात म्हणून ते ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आजची निवडणूक शेवटी महायुतीतनं शेवटी सुनेत्रा वहिनी उमेदवार आहेत. कोण कुठं पक्षापेक्षा आज आपण व्यक्ती म्हणून सुनेत्रा वहिनींना पाठिंबा हा दिला पाहिजे आणि दादांना खरंच श्रद्धांजली बारामतीकडे वाहिली पाहिजे.